हॅलो हॅलो छातीचे लेवल वाढवलं ना. हॅलो हॅलो काय तर एकदाच बाबा सेट कर आणि मग हात लावू नको. उगा सिटी मारत राहिला तर मग परत आणखी आमच्या येते. हॅलो हॅलो धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रभुता रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये कुंभवली गाव आणि आज या ठिकाणी अखिल गुरववाडी विकास मंडळ कुंभवली आणि गुरववाडी विकास मंडळ मुंबई आयोजित सत्तराची महापूजा त्या ठिकाणी आयोजित केले आणि त्या निमित्ताने ते परमेश्वराचे नामस्मरण आणि येथे जमलेल्या भजन रसिकांचे मनोरंजन करण्याच्या हेतूने आम्हा दोन्ही भावांना मी भावा स्वतः श्री संकेत नाटेकर माझे गुरुवर्य भावा संगीत रत्न श्रीधरजी मुनगेकर आणि आज मला पकवान प्राप्त करतायत सुप्रसिद्ध पकवान वादक प्रवीण घाडी आणि तसेच तबला साथ करतायत विलास मस्तेकर तसेच माझी पेरक मंडळी. आणि आज या ठिकाणी बघा आजच्या रात्री बोलते प्रतिस्पर्धी बुवा ज्यांची भजनं बघून आम्ही या भजन क्षेत्राकडे वळलोय. कारण आता नवीन तुमका वाटले तरी पण ते जुनी तलवार असते. जुनी तलवार मागे तरी म्हणजे पाठी पडले होते म्हणजे कशा व्यवसायाच्या कारणामुळे पण आता परत येत मैदानात बघूया किती तलवार एक धार असली. असे आमचे गुरुस्थानी असलेले विजयजी फुगारे बाबा त्यांना तबला साथ करतायत. विलास देवळेकर तसेच पकवान साथ करतायत अभिषेक राघव. श्री गजाननाला वंदन करून विद्येची देवता आई सरस्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी स्वराज्याचं पाव करून दिलं त्या आमच्या जिजाऊ महासाहेबांना विनम्र अभिवादन करून तसेच माझी गुरुमावली तसेच भावांची गुरुमावली सर्वांनाही नमस्कार करून माझी ग्रामदेवता तसेच भावांची ग्रामदेवता आणि येथील गंभीरेश्वर आणि ज्ञानेश्वर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन आणि वडिलांचे आशीर्वाद घेऊन सत्राला वंदन करून या संगीत 2020 वारीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या ठिकाणी बारी करणं म्हणजे आमच्यासाठी भाग्याचंच आहे. बरोबर की नाही मंडळी? कारण आमचे गुरुजी पण इथे या ठिकाणी बारी करून गेलेले आहेत आणि एवढा डोक्यावर टेन्शन आहे म्हणतात ऐसुले म्हणजे आमच्या विलास पाटील बुवांच्या लाईनीतले बहुतेक जण म्हणून सांगत होते. म्हणजे एक खूप प्रेशर आहे पण टेन्शन घ्यायचं नाही. बुवा ज्या रीतीत चालणार तसं मी पण चालणार आणि आमचे बुवा आमच्यापेक्षा थोर. बरोबर की नाही बुवा? तुमच्याकडनं पण भरपूर काय काय शिकवा बेटा. लहान भाव म्हणून
शिकणार पण काय वाईट बोलच्या मग बघूया पुढे. पहिला भगवंताचा नामस्मरण. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्या टाळ्या म्हणजे आमचा प्रसाद आहे, बरोबर की नाही? पैशापेक्षा या टाळ्या महत्वाच्या आहेत, कारण ही टाळी ब्रह्मानंद टाळी आहे, बरोबर की नाही? टाळी वाजून आयुष्य वाढता, त्याच्यामुळे टाळी वाजून कंजूसपणा करू नको, बरोबर की नाही? बाकी तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहून दे. धन्यवाद. इथे महिला वर्ग पण भरपूर उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतोय. या हरिनामामध्ये आल्यावरती कोणाक मी पण झालो ना, तो या हरिनामात नाही टिकणार, बरोबर की नाही? एकदा एका भक्ताने परमेश्वराला विचारलं, काय विचारलं? की हे भगवंता, ही सृष्टी निर्माण करणारा तूच आहेस, आम्हालाही निर्माण करणारा तूच आहेस, मग जर मी तुझ्या मंदिरामध्ये आलो, तुझ्या पायापर्यंत आलो, तर तुला मी अर्पण तरी काय करू? कारण ही सगळी सृष्टी तुझीच आणि माझं देव पण तुझंच, तर मी तुला अर्पण काय करणार? तर देवाने सांगितला, मी या बनवलंय सगळं माहिती आहे माका, पण तुझ्यातला जो अहंकार, तुझा मीपणा, ता माझ्याकडे मी नाही बनवलेला, ता तुझ्या तुझे कर्माची फळावर तो माझ्याकडे अर्पण कर, बरोबर की नाही? त्याच्यामुळे या हरिनामात मी पण चालत नाही, बरोबर की नाही बुवा? चांगलं बोलतोय ना बुवा, वाईट नाही ना काय? नाही शिकवा हो, आम्ही नवीन नवीन रुपावली घेतोय, उशीर झालाय वारीला, त्याच्यामुळे हार्मोनियम थोडा कमी करा.
सारे ग म प म प द नि सा सारे ग म प म प द नि सा चंद्र मध्यान तार धडाडत उठले वरदनकार पुण्यातून दरवळला गंधार धडाडत उठले वरदनकार पुण्यातून दरवळला गंधार मयुरेच्या वनी प्रगटला मावळला अंधार तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं। तेरे जानक सदके में कुछ ऐसा कर जाऊं। तूने क्या कर डाला, मर गई मैं, रुक गई मैं, ओ जी आज हो गई मैं। तुझं पाहता पाहता सामोरी, तुझं पाहता पाहता सामोरी दृष्टी न